आम्ही जरा गॅस सगळे शॉर्टेज झाल्यामुळं आम्ही लकडीवर केलेलं आहे सगळं. काय माहितीये का, हॉटेल आहे, एवढे लोक जगतात त्याच्यावर, त्यांचा विचार करायला पाहिजे. आम्हाला 5 सिलेंडर लागत होते कमर्शियल दररोज, आता एक भी मिले नहीं आता. बन रही लकड़ी पर, समझो तुमको गैस पर बनती थी, ये चूल्हे ही गैस के, अभी गैस नहीं मिलने की वजह से समझो तुमको सब लकड़ी पर बना रहे हम सब पूरा. सोलापूर शहरात घरगुती तसेच कमर्शियल गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. आपण विविध बातम्यातून पाहत आहोत की कशा पद्धतीनं घरगुती गॅससाठी अनेक ग्राहक ते मोठी लाईन लावत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रशासन गॅसचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचं सांगत असलं तरी घरगुती गॅस लवकर वेळेवर मिळत नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा जो फटका आहे संपूर्ण भारतात बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅसच्या ज्या टाक्या आहेत, म्हणजे ज्या हॉटेल रेस्टॉरंटला लागणाऱ्या टाक्या ते न देण्याचा या ठिकाणी पवित्रा प्रशासनाने घेतलेला आहे. प्राधान्य आहे ते घरगुती गॅसला देण्यात येत आहे. त्यामुळं अनेक जे सोलापूर शहरातील अनेक जे हॉटेल चालक आहेत या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. आपण सोलापूर शहराच्या किडवाई चौकातील आयना हॉटेल इथं आलेलो आहोत. या ठिकाणी चक्क चुलीवर या ठिकाणी लाकडं लावून या ठिकाणी स्वयंपाक सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. गॅसचा जो तुटवडा आहे त्याचा फटका हॉटेलला कसं बसत आहे, काय स्थिती आहे? आता गॅस अगर गॅस केव्हा समजा आता अडचण वाली आहे. हॉटेलमध्ये 30-40 कामदार आहे. सोलापुरात एवढे हॉटेल आहे, असं आता गॅसचा एवढं शॉर्टेज आल्यावर मग कसं होणार, जनतेचं कसं होणार काय माहिती आहे का. जनतेचा विचार करायला पाहिजे सरकार. आता आम्ही जरा गॅस सगळे शॉर्टेज झाल्यामुळं आम्ही लकडीवर केलेलं आहे सगळं. काय माहिती आहे का, सगळं लकडीवर केलं. कसं आहे आता नाही इलाज आहे, त्याला काय करू शकतंय. तर गॅसची व्यवस्था हॉटेल दिवसापासून हा त्रास आहे तुम्हाला? आता युद्ध सुरू झालं ना त्यापासून त्रास सुरू आहे. आता सरकारने हे विचार करायला पाहिजे, एवढे हॉटेल आहे, एवढे लोक जगतात त्याच्यावर, त्यांचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कमर्शियल समजा प्रत्येक हॉटेलला सरकार सहकार्य करायला पाहिजे. आपल्या हॉटेलला दररोज किती गॅस लागत होते आणि सध्या किती मिळत आहेत का, काय परिस्थिती आहे? आम्हाला 5 सिलेंडर लागत होते कमर्शियल दररोज, आता एक भी मिळे नाही आता. कसं माहिती, त्यासाठी लाकडीचे चुल्हे, लाईटचे चुल्हे सगळं आम्ही आणून सगळं व्यवस्था केलेली आहे, तरी आम्हाला त्रास लेवाला आहे. हॉटेलचे जे विविध प्रकारचे जे मेनू आहेत रमजान सण आहेत त्याच्यावर कुठेतरी परिणाम होत आहे गॅस नसल्यामुळं? आता आम्ही काय केलं माहिती आहे की गॅस लागते, बैदा रोटी बंद केले आणि समजा शोरमा बंद केले. आता त्याला सगळ्यांना त्रास व्हायलाय, लई त्रास म्हणजे तर काय विचारण्यासारखं नाही, एवढा त्रास व्हायलाय आता सध्या. तर आता त्याच्यावर विचार करा, आम्ही याला कसंही करून तुम्हाला गॅस पुरवठा करा असं हॉटेलला. बेंगलोरमध्ये हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मुंबईत अनेक हॉटेल बंद होत आहे. सोलापुरात काय स्थिती आहे, तुमचे हॉटेल संघटनावाल्यांचं काय म्हणणं आहे? काही सोलापुरात मी फार हॉटेल बंद झाले आता. काय आता लकडीची व्यवस्था त्यांच्यापाशी नाही. चुल्हे मी नवीन आणले, चुल्हे नवीन. कसं माहिती आहे का, गॅसचे बी आणले, इलेक्ट्रॉनिकचे बी आणले, लाईटवरचे बी आणलेत, डिझेलवरचं बी चुल्हा आणलेत. आम्ही 7 चुल्हे आणले आता सध्या. सणासुदीत हा त्रास आहे, म्हणजे फटका बसतोय, नुकसान होतं या सणामुळे. रमजान सण आहे समजा. कसं माहिती आहे का, काही लोक आता समजा आम्ही कसं माहिती आहे का माल बंद केलाय तर सगळं जे माल लागते कस्टमरला रमजान सणासाठी उपास सोडायला, आता ती माल नाही त्यांना देण्यासारखं आमचा. कसं माहितीये का, ते ज्या गॅसवर होतं ती नाही करी आम्ही. आता तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहेत गॅस डीलरला? काय गॅसवरती गेले तर तिने म्हणते कमर्शियल सरकारने बंद केली. काय आता आम्ही जर काय करणार, वरनच माल ही नाही नको द्या म्हणले, त्याच्यावर आम्ही काय करणार असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो ही जी शेगडी पेटलेली आहे लाकडावरची आहे? हो, लाकडीवरची आहे. लाकड कशी चालते म्हणजे चालते सगळं. लाईटवर लाईट कनेक्शन लावून त्याला एक्झॉस्ट फॅन आहे, त्याला राख असं खाली पडते त्याची, मग अजून वर घ्यावं लागतं त्याला. हे लाईटचं कनेक्शन वायर आहे ही लाईटचा. हा, त्याला घेऊन त्याला लागतंय खूप. हा, थोडा वेळ लागतं त्याला. काय थोडा वेळ लागतं त्याला, त्यासाठी तर त्रास व्हायलाय. आता हे तंदुरी रोटी आहे, काय हे भट्टी पूर्ण बंद ठेवलेले आहे. आता समजा चालू केली आम्ही. आता कसं माहितीये का, तंदुरी रोटी, चिकन तंदुरी हो कोळशावरच केलंय सगळं. गॅसवर होतं सगळं. हा, तर कसं माहितीये का, ह्याच्यासाठी आम्ही आता सध्या आम्हाला हॉटेलवाल्यांना हॉटेल मालकाची विनंती आहे का हॉटेलला गॅस मिळावं अशी नम्र विनंती आहे आमची. एकंदरीत
इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा जो फटका आहे तो संपूर्ण भारतात या ठिकाणी बसलेला आहे. अनेक जो सोलापूर शहरातील खास करून अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण काय तर त्यांना जे गॅस जो पुरवठा होत होता कमर्शियल गॅसच्या टाक्यांचा तो सरकारने बंद केलेला आहे. प्राधान्य घरगुती सिलेंडर गॅसना देण्यात येत आहे. परिणामी हॉटेल चालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच रमजानचा महिना सुरू आहे. विविध मेनू, विविध डिश, विविध पदार्थ त्यांना तयार करावे लागत आहे. मात्र गॅसमुळे झटपट तयार होणारे पदार्थ या ठिकाणी कुठेतरी थांबलेले आहेत. पर्याय म्हणून अनेक जे हॉटेल चालक आहेत अशा पद्धतीनं लाकडावर चुलीवरचं जेवण या ठिकाणी अनेक पदार्थ या ठिकाणी बनवत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. आणि आपण सध्या हॉटेल आईनामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आणखीन काही परिस्थिती आपण बघून घेऊयात. विविध चिकनचे जे आयटम्स आहेत ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागत असतो. मात्र आता गॅस बंद झाल्यामुळे चुलीवर जेवण असल्याचं एक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. चाचा हे क्या बन रहा है? अभी बिरयानी बन रही लकड़ी पर, समझो तुमको गैस पर बनती थी, ये चूल्हे ही गैस के, अभी गैस नहीं मिलने की वजह से समझो तुमको सब लकड़ी पर बना रहे हम सब पूरा समझो लकड़ी का काम चालू है. अभी लकड़ी हमें ना क्या है देखो, लकड़ी का भी रेट बढ़ा है और लकड़ी का भी रेट बढ़ा. लकड़ी समझो तो वो शिल्लक कर लिए हम, लकड़ी स्टॉक रखे. स्टॉक रख लिए. क्यों तो वो कैसे किलो मिल रही है लकड़ी? अभी लकड़ी समझो तुम्हारे को 10 मन लकड़ी समझो तुमको 1500 रुपए में आ रही है. महंगा मिल रहा है. हाँ महंगा मिल रहा है. कोलसा महंगा. कोलसा मंगा सब पूरा दगड़ी कोलसा और लकड़ी 3 आइटम मंगा रहे हम. 3 आइटम चालू है हमारे पास. गैस का प्रॉब्लेम, गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं चुलीवर या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे. दुसरीकडे लाकूड असेल किंवा हॉटेलला लागणार कोळसा तो देखील महाग झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. हॉटेल आयनाच्या बेसमेंटमधील हे दृश्य आहे. हॉटेल आयना हा सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल आहे. किडवाई चौकातील हजारो नागरिक या ठिकाणी जेवणासाठी येत असतात. तेवढेच पार्सलची ऑर्डर या ठिकाणी होत असते. मात्र हॉटेल आयनाला देखील या युद्धाचा फटका बसलेला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे चक्क चुलीवर या ठिकाणी बिर्याणी असेल किंवा विविध मटनचे आयटम असतील किंवा विविध गोड पदार्थ या ठिकाणी चुलीवर सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. जवळ साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.